पहाटेचे 6:30 वाजलेत. मला किंचितही अंदाज नव्हता की आजचा दिवस मला इतके सुंदर क्षण दाखवणार आहे, जे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही आहे. वेंगुर्ला तालुक्यातलं खवणे नावाचं हे छोटंसं पण सुंदर गाव. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडे नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात. एखाद्या गावाला दिवसाची सुरुवात होत असताना आणि दिवस संपताना बघणं हा एक वेगळाच अनुभव आहे. ह्या गावची दिनचर्या सुरू झाली होती. लोक उठत होते, आपापल्या कामधंद्याला निघत होते. आज मला जायचं होतं कायाकिंग होडीने प्रवास करत करत कांदळवन काय असतं हे बघायला. कोकणात आणि गोव्यामध्ये कायाकिंगच्या होडीने तुम्हाला अनेक ठिकाणी अनुभव घेता येतो. कोकणात तर बऱ्याच ठिकाणी हल्ली कायाकिंग दिसतं, पण खवणे हे गाव कायाकिंगचं प्रमुख केंद्र बनत चाललं आहे, हे मला जरा विशेष वाटलं. आणि त्याचं कारण म्हणजे खवण्याची भौगोलिक रचना. इथे नदी समुद्राला मिळते. 1 ते 1.5 किलोमीटर आहे. ही नदी आहे. मला घेऊन चाला ना. हो, उद्या ना, उद्या जरा पोटी आमच्या बाहेर गेले आता मच्छी पकडायला. उद्या कुठली मासे पकडता? सध्या बांगडा, सोळा, तारली. किती वाजता निघता? संध्याकाळी आता सकाळी फाटे 4:30ला. 4:30ला निघणार? 5ला निघणार. आणि येणार कधी? येणार परत 8 वाजच्या मध्ये. मग मी येतो तुमच्याबरोबर. काय नाही, ओके. उद्या प्लीज. हे होते अमोल मोंडकर, खवण्याचे एक लोकल मच्छीमार. त्यांच्यासोबत मी दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30ला समुद्रात जाऊन पारंपरिक मासेमारी कशी केली जाते हे पुन्हा एकदा बघितलं. इथे आज रविवार आहे, इतकी गर्दी होईल. आत्ता आपण इथे पहाटे आलो आहे. हे नदीचं पाणी आहे आणि इथे पुढे गेल्या की नदी समुद्राला मिळते. हा खवण्यातला तो स्पॉट आहे. हा आहे गोपाळ. याच्याही इथे अशा कायाकिंगच्या होड्या आहेत आणि आज सकाळी तो माझ्याबरोबर येणार होता. हे नदीचं पात्र आहे. दोन्ही बाजूला गाव आहे आणि ही नदी अशी इथून उजवीकडे समुद्राकडे जाते आणि तिथे संगम होतो. त्यामुळे भरती आणि ओहोटीला कधी इथलं पाणी तिथे जातं, कधी समुद्रातलं पाणी इथे येतं. त्यामुळे ह्याला बॅकवॉटरसुद्धा म्हटलं जातं. आणि हे मिक्स पाणी असतं, म्हणजे गोड आणि खारट याचं मिक्स असतं. आणि अशा या मिक्स पाण्यामध्येच मँग्रोव्ज म्हणजे कांदळवनाची जी शेती आहे ती हे होते म्हणे, तयार होते. मी चाचपडत सुरुवात केली. अंदाज घेत होतो, पण माझ्यासारख्या जरा बोजड माणसासाठी इथे बसणं थोडंसं अवघड आहे. पण हळूहळू मला ते जमलं. नदीच्या दिशेने जाताना दोन्ही बाजूला आपल्याला माडाच्या, सुपारीच्या बागा दिसतात. एका बाजूला गाव असतं आणि हे बघणं एक विलक्षण अनुभव असतो. हळूहळू मँग्रोव्ज, ज्याला आपण कांदळवन म्हणतो, ते सुरू होतं. दोन्ही बाजूंनी उभं असलेलं हे कांदळवन, पाण्यावर उतरलेली झाडांची सावली हळूहळू हलत जाते आणि मनही त्याच लयीने शांत होत जातं. या मुळांमध्ये जीवन लपलेलं आहे. लहान मासे आहेत, खेकडे आहेत, पक्षी आहेत. मला असं वाटलं निसर्ग इथे श्वास घेतोय. अभ्यास सांगतो की समुद्रामध्ये सापडणारे जवळजवळ 80% माशांची पिल्लं किंवा मासे कधी ना कधी या कांदळवनामध्ये लहानाचे मोठे झालेले असतात. वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे, मासे, पक्षी ह्यांना ह्या कांदळवनामध्ये घरटी बांधायला किंवा माशांना अंडी घालायला खूप सेफ जागा वाटते. त्याला बंदी आहे? तोडायला अच्छा. फॉरेस्टरवाले येतात, पण सहसा कोण तोडत नाही.
आतपर्यंत पोहोचणारी ही शांतता आणि निसर्गाचं हे रूप स्वतःचं अस्तित्व विसरायला लावतं. जैवविविधतेने नटलेलं हे कोकण असं पाण्यातून आतून बघणं हा एक वेगळाच विलक्षण अनुभव आहे. जशी जशी होडी पुढे सरकते गाव मागे पडतं आणि इथे वेळ थांबल्यासारखी वाटते. मोबाईल, SMS, घड्याळ, घाई सगळं विसरायला होतं. फक्त मी, पाणी आणि निसर्ग. आणि कदाचित म्हणूनच अशा प्रकारचे प्रवास थकवत नाहीत, ते बरे करतात. मनावर साचलेला गोंधळ हळूहळू निवळतो आणि आत कुठेतरी शांततेचं पाणी साचतं. बॅकवॉटरमधून जाणारी ही कायाकिंगची सफर फक्त पर्यटन नाही आहे, मला ती एखाद्या ध्यानासारखी वाटली. ध्यान हे काही फक्त मांडी घालूनच करावं लागतं असं काही नाही आहे. एखाद्या कामात किंवा तुम्ही जिथे आहात त्या क्षणात तुम्हाला पूर्णपणे जगता येणं म्हणजे ध्यान. निसर्गाचं हे वेगळंच रूप समजून घेताना नकळत स्वतःसुद्धा आपण उलगडत जातो. मला खात्री आहे तुम्हालाही ही शांतता जाणवत असेल. तुम्हाला जर हे कधी करावंसं वाटलं तर हे एकट्याने करा. सकाळच्या वेळी कोणीही नसतं तेव्हा या नदीच्या पात्रामध्ये या आणि हा निसर्ग अनुभवा. कारण एकदा गर्दी झाली की मग खूप कलकलाट होतो. आणि हे दृश्य मी काल बघितलं होतं म्हणून मी आज पहाटे लवकर आलो. हा निसर्ग पाहत पाहत मी पुढे गेलो आणि पुढे एक असं दृश्य मला दिसलं. ह्या नदीच्या पात्राजवळ असलेली एक छोटीशी देवराई, तिथला निसर्ग तुम्ही कधी विसरूच शकणार नाही असा होता. काही वर्षांपूर्वी एका जनहित याचिकेला निकाल देताना उच्च न्यायालयाने या सगळ्या कांदळवनांचा जो ताबा आहे तो सरकारकडनं काढून घेऊन फॉरेस्ट खात्याला दिला आणि त्यामुळे ही आता कांदळवनं वाचायला लागलेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्याच्यासाठी विशेष सेल बनवलेत आणि खूप चांगलं काम चाललं आहे. जनजागरूकता चालली आहे. महाराष्ट्र हे भारतातलं असं पहिलं राज्य आहे जिथे आता वन खातं या कांदळवनांची काळजी घेतं. पूर्वी ह्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये कांदळवनांची खूप तोड व्हायची. बुट्ट्या बनवायचे, जळणाला हे लाकूड वापरायचे आणि त्यामुळे निसर्गाची खूप हानी झाली. पण आता ते हळूहळू चित्र बदलते. इथे वाकून जायला लागेल आपल्याला. फांद्या खालपर्यंत आलेल्या आहेत. हे काय आहे आता? हे अच्छा, हे नदीच्या ह्या पात्रामध्ये दुकान आहे म्हणजे लिंबू सरबत, कोकम वगैरे. कारण कायाकिंगवाले खूप येतात. शेकडोनी लोक आता हल्ली यायला लागलेत. आज रविवार आहे म्हणजे आता खूप गर्दी होईल इथे. सगळ्या केळीच्या बागा, नारळ, पोफळी, सुपारी आणि त्यावर चढवलेले मिरीचे वेल असं हे सगळं आजूबाजूचं वातावरण आहे. इथे बघा, इथे मस्त खडक आहे, छोटासा झरा आहे, वॉटरफॉल आहे. होडीतून उतरून आपल्याला एक 5 मिनटं चालत जायला लागतं त्या खडकापर्यंत आणि तिकडे एक फिश स्पा आहे. छोटे छोटे मासे येऊन पायाला असं मस्त गुदगुल्या करतात. खूप छान ठिकाण आहे. काही मराठी सिनेमांची इथे शूटिंग झाली आहेत म्हणे. मला काय बघितलेलं आठवत नाही पण झाली असणार कारण निसर्गच इतका सुंदर आहे. मासे येऊन पायाला पकडतात. बाहेर पैसे द्यावे लागतात बाहेर. हो, स्किन साफ करून घेतात ते.
गोपाळ बहुधा पेडिक्युअरबद्दल बोलत असावा. आणि खरंच आहे, शहरांमध्ये आपण बघतो असे पैसे देऊन माशांकडनं पाय स्वच्छ करून घेण्याची पद्धत आहे. एखाद्या इंग्रजी सिनेमात शोभेल असं हे दृश्य होतं. निसर्गाचं हे रूप बघून मन तृप्त झालं. आत्ता मी जिथे बसलो आहे हा सगळा देवराईचा भाग आहे. त्याच्यामुळे एक वेगळीच पवित्रता, शांतता तिथे मला जाणवली. अतिशय सुंदर असा हा हिडन स्पॉट आहे. म्हणजे जर तुम्ही कोकणात येणारे असाल तर खवण्याला जरूर या आणि या जागेवर या. देवराईतलं हे छोटंसं देऊळ आणि जिथून आपण आलो हे नदीचं पात्र. आपण पलीकडच्या बाजूनी चालत आलो. मला तर हा अतिशय सुंदर असा हिडन स्पॉट वाटला. शेवटी पर्यटन म्हणजे नेमकं काय हो? आपल्या रोजच्या जीवनातनं थोडा वेळ काढून नवीन ठिकाणी जाणं, तिथली निसर्ग संपदा, संस्कृती, तिथलं लोकजीवन, खाद्य संस्कृती आणि एकंदरीत सगळे अनुभव जाणून घेणं, ते अनुभवणं. मी ह्या नवीन ठिकाणी एक पाहुणा आहे याचं भान ठेवणं. या शांततेत 4 ओळी मनामध्ये उमटल्या. शोर से दूर जब कश्ती निकल आती है तो दिल की धड़कन भी सुकून पाती है. पेड़ों की छाँव में जिंदगी मुस्कुराती है और खामोशी भी एक नई कहानी सुनाती है. एव्हाना पर्यटक आता जागे व्हायला लागले होते. ज्या नदीमध्ये मी आत्ता होडीने गेलो होतो ती नदी अशी इथपर्यंत आलेली आहे. आणि हा पलीकडे जो दिसतोय जमिनीच्या तो समुद्र आहे. आणि ही नदी अशी पुढे जाऊन तिथून समुद्राला मिळते. आणि ही जी भौगोलिक रचना आहे ह्या रचनेमुळे खवण्यामध्ये कायाकिंग करायला मजा येते. लोक जास्त येत आहेत आणि इथला एक अचानक वाढलेला हा व्यवसाय आहे. मला आठवतं 15-1 वर्षांपूर्वी मी खवण्यामध्ये आलो होतो मित्राकडे आणि तेव्हा काही नव्हतं. आता ही सगळी हॉटेल्स वगैरे झाली आहेत आणि बरंच सुधारणा झालेली आहे. म्हणजे टुरिझम जे आहे ते एखाद्या गावाचा कायापालट करू शकते हे मला यावेळेला दिसलं. अनेक होमस्टे झालेले आहेत, छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत, मोठी हॉटेल्स झालेली आहेत. अशाच एका ठिकाणी मी नाश्ता करायला थांबलो. अजून काय आहे नाश्त्याला? वडापाव आहे. वडापाव, नुसता वडा द्या एक. नुसता देऊ. एक चमचा पण द्या. संध्याकाळी रस्त्यावरनं गाव बघत बघत पुन्हा समुद्राच्या दिशेने निघालो. सूर्य परतीच्या प्रवासाला निघाला होता. बीचवर बिलकुल गर्दी नव्हती. सगळी जी गर्दी होती ती होती कायाकिंग करण्यासाठी. खवणे हे गाव तसं छोटंसं आहे आणि खवण्याचा हा बीच पण खूप छोटा आहे. ह्या बीचवर म्हणून कोणी फारसं येत नाही. सगळी जी गर्दी येते ती कायाकिंगसाठी. त्यामुळे हा बीच मला खूप आवडला. अतिशय शांत वाटला. खवण्याला 2-3 असे स्पॉट आहेत जिथून आपण कायाकिंगची सुरुवात करू शकतो. अशा प्रकारचा कट्टा बांधला आहे आणि पर्यटक येतात आणि शनिवार रविवार तर अक्षरशः वेटिंग असतं. खरं तर पूर्वी बर्फाळ समुद्रामध्ये एस्किमो लोक या अशा होड्यांचा वापर शिकार करण्यासाठी किंवा लाकडं, हाडं किंवा प्राण्यांच्या कातडी वाहून नेण्यासाठी म्हणून करायचे आणि त्याला कायाक म्हणायचे. म्हणजे आज आपण जे कायाकिंग एन्जॉय करतोय त्याची सुरुवात
हजारो वर्षांपूर्वी जिवंत राहण्यासाठी म्हणून झालेली होती. आज आपण बघतोय की पर्यटनाला एक जोड व्यवसाय म्हणून कायाकिंगकडे बघितलं जातं. भारतामध्ये केरळ, गोवा आणि महाराष्ट्रात आता सगळीकडे पसरायला लागले हे कायाकिंगचं लोणं. कायाकिंगच्या निमित्ताने खवण्याला मिळालेल्या ह्या नव्या संधीचं खवण्याच्या तरुणांनी जर स्वागत केलं नसतं तरच नवल होतं. खवण्यातल्या बहुतेक तरुणांनी ही 30-35 हजाराची होडी घेतली आहे आणि हा नवा व्यवसाय स्वीकारला आहे. माझ्या मनात असं आलं की विकासाला, नव्या संधींना नाही म्हणायची गरज नाही आहे, पण पारंपरिक कामांना आपण विसरता कामा नये. म्हणजे शेती असेल, मासेमारी असेल किंवा इतर जी काही उत्पादनं होती कोकणातली, ह्यातली जी पारंपरिक कामं आहेत ती आपण करतच राहिलं पाहिजे. पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून राहणं किंवा एखाद्या ठराविक उद्योगावर अवलंबून राहणं हे मला असं वाटतं थोडंसं धोक्याचं होऊ शकतं. मला असं वाटलं की ही नवीन नवीन फॅडं येणार जाणार, आपलं काम आपण विसरता कामा नये. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली की गावात प्रत्येक घरात ठरलेला पैसा यायला लागला. गावाच्या तरुणांमध्ये एक युनिटी तयार झाली. मी काही लोकांशी इथल्या बोललो आणि हे जे कायाकिंगचं मॉडेल आहे, बिझनेस मॉडेल, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. कसं सुरू झालं आहे? गेल्या 2-2.5 वर्षापासून झालं. 2.5 वर्ष. आणि कशी काय सुरुवात झाली एवढी? एक विराज नावाचा मुलगा होता इथे. हां. तो ITI करत होता मालवणमध्ये. त्याने ITI केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तिथल्या एका त्याच्या मित्रानं त्याला 2 बोटी दिल्या. साध्या बोटी होत्या त्या बोटी दिल्यानंतर तो हे केलं, त्यांनी रील एक केली साधी आणि आमच्या खाडीचं हे आणि या नदीचं सगळं दाखवलं. त्यामुळे त्याच्याकडे सगळे लोक यायला लागले, कस्टमर यायला. सुरुवातीला 400 रुपये पर पर्सन होते. अच्छा. आणि नंतर काय आलं, त्याने ते गुपित ठेवलं सगळं. त्याला पैसे वगैरे चांगल्या प्रकारे त्याची हे झाली, काय कमाई झाली. आणि सुरुवातीला काय रिस्पॉन्स नव्हता झाला लोकांचा. आणि नंतर रोहन नावाचा मुलगा परब, त्याने पण तसंच केलं आणि त्याला सुद्धा भरपूर अशी हे मिळालं, रिस्पॉन्स मिळाला गेल्या वर्षीपासून. तो एकदम टॉपला आला. त्याच्या राज्यस्तरीय त्याचा हे पण झाला, त्याला पुरस्कार पण मिळाला. अच्छा. पर्यटन व्यवसाय, कायाकिंग पर्यटन व्यवसाय. आणि हा गोव्यामध्ये चालतो. ओके. जास्त करून. पण गोव्यामध्ये ह्याची किंमत जास्त आहे. म्हणजे एका माणसाला ते अर्ध्या तासाला 600च्या आसपास घेतात. पण आमच्या गावी 200 रुपयामध्ये ते एका माणसाला घेतात. 1 तास आणि 10 मिनटं जास्त देतात. असं चालतं आमच्या. पण मग आता ह्या व्यवसायामध्ये सगळे आपले कोळी बांधव किंवा लोकल सगळे आले का? लोकल सगळे आहेत. म्हणजे नदी किनारे सगळे कोळी बांधव आहे, इतर आहे. पण मग मासे पकडायला आता जे जायचे पूर्वी त्यात फरक चालू आहे थोडंफार. म्हणजे पावसाळ्यामध्ये कमी झालं. पावसाळ्यामध्ये जातात. पावसाळ्यामध्ये म्हणजे हे पावसाळ्यामध्ये बंद असतं कंप्लीट. पावसाळा संपला की दिवाळीला ह्याला हे येतं, म्हणजे सीझन सुरू होतो. आणि त्याच्यानंतर हे होतं मे महिन्यापर्यंत, शेवट अखेरीपर्यंत असते. बरं. ठीक आहे, थँक्यू. श्याम मोंडकरांशी गप्पा मारल्यावर मला हे लक्षात आलं, एका कुठल्या तरी मुलाला, विराज नावाच्या, त्यांनी कुठेतरी ऐकलं, कुठेतरी सुचलं आणि त्यांनी एक होडी टाकली, त्याची एक रील बनवली आणि ती व्हायरल झाली. आणि तेव्हापासून हा जो व्यवसाय आहे तो एकदम त्यांनी इथे जोर पकडला. मला असं वाटतं की नवीन नवीन संधी ह्या येतच राहणार. विकासाचे नवीन नवीन दरवाजे उघडतच राहणार आणि त्याला नकार देण्याचंही काही कारण नाही. फक्त आपली मुळं घट्ट आपल्याला ती धरून ठेवता आली पाहिजेत. आपल्या ज्या परंपरा आहेत, संस्कृती आहे. मागे एक सिनेमा बघितला होता देऊळ नावाचा. ही गावामध्ये एक देऊळ येतं आणि त्या गावाचा पूर्ण कायापालट होतो. माणसं बदलतात, त्यांचं राहणीमान बदलतं, विचारसरणी बदलते. अचानक हातामध्ये पैसा खुळखुळायला लागला की व्यसनाधीन होतात तरुण पिढी. या सगळ्याला पाहता मला आतून असं वाटलं की कोकणाचं नैसर्गिक सौंदर्य, शांतता आणि कोकणाची संस्कृती ही त्याची खरी ओळख आहे. पर्यटन वाढणं आनंदाची गोष्ट आहे, पण ते जबाबदारीने व्हायला हवं. जर आपण सावध राहिलो नाही
तर मग गोव्यासारखीच गर्दी, प्रदूषण आणि संस्कृतीचा ऱ्हास कोकणातही होऊ शकतो. आणि यासाठी फक्त पर्यटकच जबाबदार नाही, तर स्थानिक लोक, प्रशासन असं तिघांचीही समान जबाबदारी आहे. पर्यटन करताना आपण निसर्ग जपूया, परंपरा जपूया आणि कोकणाचा आत्मा जिवंत ठेवूया. तुमचं काय मत आहे? तुम्हाला हे पटतंय का? हा भाग जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.